नमस्कार. रुचकर स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड. अतिशय खुसखुशीत खमंग हे पापड होतात. हे पापड तुम्ही पुरी प्रश्न किंवा लाटूनही बनवू शकता. तर एक पापड आपण तळून पाहूयात. तर हे पापड अतिशय चौपट असा फुलतो आणि तळल्यानंतर हा पापड लाल बिलकुल होत नाही, पांढरा शुभ्र. तर याच्यामध्ये साबुदाणे आणि बटाट्याचं प्रमाण अतिशय परफेक्ट घेतलेलं आहे, त्यामुळे हे पापड खुसखुशीत आणि खमंग असे मस्त होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी असा मोठा शाबू घेतलेला आहे. ग्लासनं म्हटलं तर 1.25 ग्लास आणि वजनी म्हटलं तर 300 ग्रॅम घेतलेला आहे. हे प्रमाण अतिशय परफेक्ट होतं. जर का साबुदाणे कमी पडले तर पापड जे आहेत ते लालसर उमटतात तळल्यानंतर आणि असे कटकट लागतात, खुसखुशीत होत नाहीत. तर त्यामुळे हे प्रमाण अतिशय परफेक्ट असे घ्यायचं आहे. दोन्ही प्रमाण सांगितले, तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. प्रत्येकाकडे वजन काटा असेलच असं नाही, त्यामुळे मी दोन्ही प्रमाण सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे 1/2 ग्लास शाबू नंतर घेतलेला आहे. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर भाजताना हा शाबू खूप लाल होईपर्यंत बिलकुल भाजायचं नाही. आपल्याला हा शाबू भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिट आरामात लागू शकतात. जर का आपण असंच कच्चा जर वाटायला घेतला तर हे साबुदाणे वाटला जात नाहीत. त्यामुळे ह्याला न भाजता आपल्याला फक्त ते थोडासा फुलला पाहिजे. आतून फुलल्यानंतरच तो मिक्सरला बारीक होणार आहे. त्यामुळे आपल्याला हा हलकासा असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपण जसं हा शाबू भाजू, जसं की लाह्या वगैरे होतात, तसंही थोडासा असा फुटला जातो शाबू किंवा असा हलका हलका होत जातो. जेवढा हलका होईल आणि मीडियम गॅसवरच भाजायचा आहे. फक्त लाह्या झाल्यासारखा झाला पाहिजे. म्हणजे जर का आपण भाजून घेतलं तर नंतर ते पापड जे आहे तळल्यानंतर ते फुलत नाही. त्यामुळे ह्याच्यात कच्चंपण पण तेवढंच राहणं गरजेचं आहे. पूर्ण 100% आपल्याला हा शाबू भाजून घ्यायचा नाही. तर बघू शकता ते असा थोडासा असा गरम झाला शाबू की असा फुलला जातो. अशा प्रकारे आपल्याला हा शाबू भाजून घ्यायचा आहे. बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी घर बसल्या पापड उद्योग करतात, तर त्यांना हा व्हिडिओ फायद्याचा होईल. तर इथं मी शेवटी 1 किलोच्या प्रमाणात किती पापड तयार होतात हेही सांगणार आहे किंवा त्याचा रेटही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर इथं तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर करत असाल तर प्रमाण दुप्पट तिप्पट घ्यायचं आहे. हे पापड तुम्ही मशीननं, पुरी प्रेसनं किंवा लाटून कशाही प्रकारे करू शकता. पण विक्रीसाठी बनवत असाल तर पुरी प्रेसनं बनवा किंवा मोठ्या मशीन असतील त्यालाही बनवलं हे पापड तरीही चालतात. तर इथं आपण साबुदाण्याला एकही डाग न लागता साबुदाणा आपण भाजून घेतलेला आहे. तर अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाणाचे पापड बनवल्यानंतर ते व्यवस्थित फुलल्या जातील. किंवा असं एखादा साबुदाणा तोंडात टाकल्यानंतर थोडासा दबला गेला तर समजायचं की आपला साबुदाणा भाजलेला आहे. म्हणजे थंड झाल्यानंतर ते आपोआपच असा कुरकुरीत होतो. त्यामुळे जास्त भाजायची गरज पडत नाही. आता बघू शकता इथं एकही डाग न लागता आपण साबुदाणे भाजून घेतलेले आहेत. फुललेला आहे छान साबुदाणा. आता हे साबुदाणा आपण एखाद्या ताटात काढून घेऊया. तर बघू शकता भाजल्यासारखा बिलकुल दिसत नाही. आणि अशाच प्रकारे आपण हे दुसरा पण साबुदाणा कढईमध्ये टाकून अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे. आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं आपण 1 किलो बटाटे आणि 300 ग्रॅम शाबू घेतलेला आहे. त्यासाठी आपण इथं 50 ग्रॅम मिरची म्हणजेच 1 छटाक मिरचीचा वापर करतोय. आणि अशी मिरची म्हटलं तर 20 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट खमंग पापड व्हावेत यासाठी. इथं 1 किलो बटाट्याला मी 4 शिट्ट्या करून घेतल्यात. बटाटा असा गरम असतानाच पाण्यातून काढून घ्यायचं आहे, म्हणजे कुकरमधून. असं केल्याने काय होतं, त्याच्यामध्ये पाणी राहत नाही बटाट्यामध्ये आणि बटाटे कोरडे होतात. त्यामुळे गरम गरमच बटाटे असं वेगळे सेपरेट करून घ्यायचे. तर बघू शकता एकदम कोरडे असे बटाटे झालेत, शिजले गेलेत हे बटाटे. तर आता आपण याचे सालं काढून घेऊया. आणि सालं काढताना अशा प्रकारे सहज निघायला पाहिजेत, तेव्हा हे व्यवस्थित शिजले असं समजायचं. तर बघू शकता आपले हे साल काढून झालेले आहेत बटाट्याचे. आता इथं बटाटे आपल्याला जे पुरणपात्र असतं किंवा पुरणची चाळणी असते त्याच्यावर जरी मिक्स करून घेतले किंवा असं एकजीव करून घेतले तरीही चालतं. पण मी इथं जी पुरणाची चाळणी आहे त्याच्यावरतीच मॅश करून घेणार आहे, म्हणजे एकजीव बटाटा होतो. तर बघू शकता बटाटा एकदम कोरडा आहे, याच्यात बिलकुल पाणी नाही. तर अशा मॅशरने हे बटाटे जे आहेत ते आपण पुरण जसं गाळून घेतो तशा प्रकारे हे गाळून घ्यायचे आहेत. अगदी पटकन होतं, खूप वेळ लागत नाही. आणि जर का तुम्हाला वाटलंच तर जे पुरणाचं यंत्र असतं त्यानेही करून घेतलं तरीही चालतं, जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर. तर बघू शकता अगदी पटकन एक बटाटा जेवढा व्यवस्थित शिजेल तेव्हा हे अशा प्रकारे एकदम एकजीव असं होतं. तर अशा प्रकारे सर्व बटाटे आपण बारीक करून घेऊया. तर असं केल्यामुळं नंतर जेव्हा आपण पापड बनवू तेव्हा छोटे छोटे बटाट्याचे तुकडे त्या पापडमध्ये राहणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम लोण्यासारखं हे बटाटा आपलं शिजलेलं आहे आणि पांढरं शुभ्रसुद्धा हा झालेला आहे. आता एखाद्या चमच्याने हे बटाट्याचं जे
आपण वाटून घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं की चाळणीला परत वरच्या बाजूने हे बटाटा जात नाही, त्यामुळे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तर पूर्ण हे काढून घेऊया. तर अशा प्रकारे पूर्ण बटाटे आपण मिक्स करून घेतलेले आहेत. तर 1 किलो बटाटा असल्यामुळे एवढं झालेलं आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर याचं प्रमाण जे आहे ते डबल करा. तर बघू शकता एकदम लोण्यासारखं हे बटाटा झालेलं आहे, याच्यात बिलकुल पाणी राहिलेलं नाही. तर आता आपण साबुदाणे बारीक करून घेऊया. तर 2 बॅचमध्ये एवढा साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे मिक्सरला लोड येणार नाही. तर बघू शकता एकदम मस्त असं हे बारीक झालेलं आहे, एकदम छान पावडर झाले. तर आता आपण हे गाळून घ्यायचं आहे. गाळून घेताना पहिल्यांदा माझ्याकडून थोडीशी बारीक चाळणी आली, पण ह्या चाळणीने जर म्हटलं तर खूप वेळ लागतं, परत आपल्याला मिक्सरला बारीक करावं लागतं. त्यामुळे थोडीशी जी आपण ज्वारीचं पीठ वगैरे चाळतो त्या चाळणीने चाळून घ्यायचं. तर अशा प्रकारे एकदा चाळल्यानंतर परत ही दुसऱ्या बॅचमध्ये टाकायचं, म्हणजे बारीक होतं पटकन. आता हे चाळून घेतल्यानंतर खालती खूप बारीक असं पीठ झालेलं आहे. तर नंतर मी चाळणी बदलून घेतल्यानंतर अशी ही तारेची चाळणीच वापरायची आहे, म्हणजे पटकन आपलं हे चाळून होईल. तर आता हे चाळलेलं परत ह्या चाळणीमध्ये टाकून परत आपण गाळून घेऊया. आणि गाळल्यानंतर थोडंफार मोठं राहतं, परत ते मिक्सरला लगेचच फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे आपलं साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे. मोठ्या पसरट ताटामध्ये हे बटाटे आपण टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्येच आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं तेही पूर्णच टाकून घ्यायचं आहे, एकदम थोडं बिलकुल टाकायचं नाही. आता आपण याच्यामध्ये जी हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. आता हिरवी मिरचीचं वाटण टाकल्यानंतर आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी 2 चमचे मिठाचा वापर केलेला आहे फुल भरून. तर 1 चमचा टाकलेला आहे, आणखीन 1 चमचा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आता इथं आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी गरम पाणी पीठ मळण्यासाठी लागणार आहे. म्हणजे व्यवस्थित पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आता आपण हे पीठ छान मळून घेऊया. मीठ आणि हिरवी मिरची पूर्ण पिठाला लागेल अशा प्रकारे हे सॉफ्ट होईपर्यंत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ घट्ट जर खूप ठेवलं तर हे आपण वाफून घेणार आहोत तेव्हा ते खूप असं चिवट होतं. त्यामुळे साबुदाणे जे आहे पीठ ती भिजणार नाही. त्याच्यामुळे आपण इथं गरम पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजे पीठ जे आहे ती एक ना एक कण न कण फुलला पाहिजे, म्हणजे आपले पापड खुसखुशीत होतात. नाहीतर पापड निब्बर होतील असं एवढं घट्ट पीठ जर आपण वापरलं तर. त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आणि एकजीव पीठ थोडं पाणी टाकून आपल्याला आता इथं मी पहिल्यांदा थोडंसं पाणी घेतलं, पण घेताना अचानक पाणी जास्त होईल अशा प्रकारे 1 चमचा घेतला आणि चमच्यानी 3-4 चमचे पहिल्यांदा टाकून हे पीठ थोडंसं कोरडं राहिलेलं मळून घेतलेलं आहे. तरी पण आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी ही पूर्ण पीठ मळण्यासाठी पाणी लागतंच. त्यामुळे थोडं पाणी टाकून आपण हे पीठ, तर इथं आपल्याला एकदम पाणी टाकून पीठ बिलकुल मळायचं नाही. तर अशा प्रकारे थोडं पाणी टाकूनच पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे जे साबुदाण्याचं पीठ आपण वापरलेलं आहे ते त्याचा कण भिजला जातो आणि त्यामुळे पापड जे आहेत ती खुसखुशीत होतात. तर इथं पूर्ण पाणी आपण वापरलेलं आहे. तर बघू शकता एकदम मऊसूत असं पीठ झालेलं आहे. थोडासा वेळ लागतो हे पीठ मळण्यासाठी, म्हणजे जसं आपण मळू तसं हे पीठ नरम होत जातं. त्यामुळे छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तरीही नंतर आपण इथं 2 ते 3 चमचे पाणी आणखीन वापरलेलं आहे. ह्या स्टेजला तुम्ही मिठाचं प्रमाण बरोबर आहे का ते पाहू शकता, पण एकदम परफेक्ट मिठाचं प्रमाण आहे, त्यामुळे एक्स्ट्रा टाकायची गरज पडत नाही. तर बघू शकता अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथं अगदी थोडंसं तेल हाताला लावून मी मळून घेते, म्हणजे आपण जेव्हा चाळणीवर पीठ ठेवू तेव्हा चाळणीला चिकटणार नाही यासाठी. तर आता आपलं हे पीठ एकदम छान असं तयार झालेलं आहे. आता ह्या पिठाचा असा छान गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा केल्यानंतर आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडंसं तेलाचा हात लावून आपण हे मळून घेतले. अशा प्रकारे इथं मी कढईमध्ये पाणी ठेवले आणि त्याच्यावर ही पुरणाची गाळणी ठेवलेली आहे. आता आपण हे जे पीठ आहे ते असं थोडंसं चपटं करून किंवा असं थोडं पसरवून घेऊन परत ह्या चाळणीमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान वाफलं जातं. तर याला होल जरी मध्ये केले तरीही चालतं, पण खूप शिजवायचं नाही आपल्याला. पीठ साधारण 2 ते 3 मिनिटच हे वाफवून घ्यायचं आहे. त्याच्यावरचे ताट ठेवून आपण हे वाफवून घेऊया. तर असं जे चिप्सचे पॅकेट असतं ते पापड करण्यासाठी घ्यायचं आहे. तर जे मागच्या बाजून असं थोडंसं कट असतो ते काढून घ्यायचं आणि पन्नी जी आहे ती अशी व्यवस्थित कट करून घ्यायची, म्हणजे असं पापडावर असं अर्ध होत नाही, म्हणजे पूर्ण प्लेन पापड होतात. त्यामुळे मागचा भाग हे कट करून घ्यायचा. अशा प्रकारे ह्या पन्न्या ज्या असतील तर ठेवून दिल्या तर ह्या कुठंतरी कामाला येतात आपल्याला, कोन वगैरे बनवण्यासाठी किंवा आणखीन काही करण्यासाठी. तर आता हे कट करून घेऊया. आणि पुरी प्रश्न करते त्यामुळे एखाद्या ताटाचा शेप देऊन परत ह्याला कट करून घ्यायचं, म्हणजे मध्ये जी
पन्नी आहे ती येत नाही पापड करताना. तर अशा प्रकारे हे आपण कट करून घेऊया. तर इथं आपण असे गोल प्लॅस्टिकचे कट करून घेतलेले आहेत, जे की पुरेपूर व्यवस्थित बसले जाईल. तर इथं आपलं पीठ तोपर्यंत वाफूनसुद्धा झालेलं आहे, बघू शकता. तर एकदम मस्त असं काचेसारखं हे पीठ दिसतं, पण मध्ये असं एवढं शिजलं जात नाही. फक्त वरचा भाग जो आहे तो जास्त असा शिजल्यासारखा दिसतो. तर ह्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिकटून राहणार नाही. आता ही जी चाळणीमधलं आहे पीठ ते याच्यावर मध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि टाकल्यानंतर ह्याला हात लावता येत नाही किंवा एखाद्या पन्नीसुद्धा हे टाकून मळता येत नाही. थोडंसं यातली वाफ निघून जाईपर्यंत आपण एखाद्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आणि जसं लागेल तसं यात थोडं थोडं घेऊन हातावर मळून जरी पापड केले तरी चालतं. पण एवढं गरम पीठ कधीही पन्नीमध्ये घालायचं नाही. म्हणजे काय होतं, एखाद्या वेळेस खूप गरम पीठ जर घातलं तर त्यातलं आपल्या डोळ्याला दिसत नाही, प्लॅस्टिक नाही तर आपल्या त्या अन्नामध्ये जाऊ शकतं. त्यामुळे गरम गरम इतकं पीठ कधीच कुठल्या पन्नीमध्ये टाकायचं नाही. तर अशा प्रकारे चमच्याने छान मिक्स करून घेतल्यानंतर यातली वाफसुद्धा निघल्या जाते आणि पीठसुद्धा थोडंसं थंड होतं. तर अशा प्रकारे करून जरी घेतलं तरी पूर्ण पीठ एकजीव होतं, शिजलेलं आणि थोडंसं आतल्या बाजू असलेलं. तर अशा प्रकारे पूर्ण पीठ मिक्स करून घेऊया. तर बघू शकता मी पळीनंच हे पीठ एकजीव करून घेतलेले, हात न लावता थोडंसं हाताला तेल लावून अशा प्रकारे पीठ जेवढं आपल्याला गोळे बनवून घ्यायचे तेवढं पीठ घ्यायचं आहे हातावर आणि परत ते मळायचं आहे. किंवा आता थंड झाल्यामुळे पीठ एखाद्या प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये टाकून एकजीव करून घेतलं तरी चालतं. पण मला जेवढ्या लाट्या बनवायच्या तेवढं मी हातावरती अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. असं जरी मळून घेतलं थोडं थोडं तरीही हे पीठ सॉफ्ट होतं. तर अशा प्रकारे जेवढे तुम्हाला पापड मोठ्या किंवा लहान साईजमध्ये बनवायचे तशा प्रकारे ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर एका वेळेला 5-10 गोळे तयार करून घ्यायचे आणि परत हे पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं आहे. पण हे खूप गरम असल्यामुळे मी ही थोडंसं उघडं ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण करून घेतले. इथं आपण पुरी प्रेसनं पापड बनवणार आहे, त्यासाठी इथं पुरी प्रेस घेतलेली आहे आणि जी प्लॅस्टिकची पन्नी आपण कट करून घेतले ती इथं खालच्या बाजूला ठेवायची आहे. तर इथं मी पन्नीला अगदी थोडंसं तुपाचा हात लावून घेतले, परत परत लावायचं नाही. पन्नीला पीठ चिटकायला तरच थोडासा हात लावायचा. आता इथं पिठाचा गोळा आपण इथं ठेवून घेतलेला आहे, थोडासा दाबून घ्यायचा. नंतर दुसरी पन्नी त्याच्यावरती ठेवायची आणि अगदी हलक्या हातानंच दाबून घ्यायचे, खूप पण दाबायचं नाही, जेणेकरून खूप जाड पण राहिले नाही आणि खूप पातळ पण झाले नाही पाहिजे. तर अशा प्रकारे जितके पातळ पापड होतील तेवढेच खुसखुशीत होतात, त्यामुळे अशा प्रकारे बनवून घ्यायचे. तर बघू शकता किती छान पापड तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत आणि अगदी पटापट हे पापड होतात. दोघं जर करायला असाल तर एक जणांनी बनवले तर दुसऱ्यांनी टाकले तर अगदी पटपट हे पापड तयार होतात. तर ह्याला वेळ लागत नाही आणि लाटून करायचं म्हटलं तर थोडासा वेळ लागू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे सर्व पापड तयार करून घेऊया. आता इथं आपण प्लॅस्टिकच्या पन्नीचा वापर करतोय पापड सुकवण्यासाठी. एखाद्या कपड्यावर टाकले तर ते चिकटून राहू शकतात, त्यामुळे प्लॅस्टिकच्या पन्नीवर पटकन उलटता येतात. तर अशा प्रकारे जे प्लॅस्टिकच्या पन्नीवर आपण पापड बनवून घेतले होते ते ह्या दुसऱ्या प्लॅस्टिकच्या पन्नीवर सुकाई घालताना अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे जर पातळ केले तर पापड अगदीच ट्रान्सपरंट होतात आणि तळल्यानंतर अगदी खुसखुशीत लागतात. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पापड तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण पापड टाकून घेतल्यानंतर थोडे हडकले की पलटून घ्यायचे आहेत. परत 4-5 तासानंतर मी आणखीन एकदा पलटून घेतले, तर अशा प्रकारे झालेले आहेत पापड. तर बघू शकता बटाटा आणि साबुदाण्याचे पापड असल्यासारखे सुद्धा वाटत नाहीत, इतके सुरेख आणि मस्त झालेले आहेत. अगदी पातळ हे पापड होतात आणि फुलतात सुद्धा खूप छान, चवीला सुद्धा तितके सुंदर लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर इथं आपण 1 किलो बटाटे आणि 300 ग्रॅम साबुदाण्यापासून इथं आपल्याला अर्धा किलो पापड तयार झालेले आहेत. आणि हे पापड जर का तुम्हाला विक्रीसाठी पाहिजे असतील तर खूप 1 किलोचं जरी गिऱ्हाईक नसेल किंवा छोटे छोटे पॅकेट बनवायचे असतील तर इथं 100 ग्रॅममध्ये 11 पापड बसतात. तरीही लहान मोठे पापड होऊ शकतात, त्यामुळे तुमच्याकडं छोटा वजन काटा असणं गरजेचं आहे, जेणेकरून वजन करूनच हे पापड भरायचे आहेत. तर तुम्ही किलोच्या भावानं जर विकत असाल तर इथं 250 ते 300 रुपये किलोने हे पापड विकले जाऊ शकतात. का तर याच्यामध्ये बटाटे किती लागले तुम्हाला, साबुदाणा किती लागला आहे किंवा त्याचं रेट काय होतो याच्यानुसार तुम्ही तुमचा रेट जे आहे ते ठरवू शकता. आता इथं आपण पापड तळून पाहूयात. तर तळल्यानंतर इतका मस्त अजिबात लाल पापड होत नाही, म्हणजे आपलं साबुदाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. साबुदाण्याचं प्रमाण कमी झालं की लालसर पापड होतो आणि कटकट लागतो आणि हे पापड परत वयस्कर व्यक्ती वगैरे जर म्हटले किंवा छोटे मुलांना खाता येत नाही. तर इथं आपण अशा प्रकारे एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त खुसखुशीत पापड तयार करून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.